तर आता आपण थेट जाऊयात पवईतच्या आर.एस. स्टुडिओ परिसरात आमचे प्रतिनिधी मयूर राणे उपस्थित आहेत. त्यांच्याकडूनच अधिकची माहिती जाणून घेऊयात. मुंबईच्या पवई विभागात रोहित आर्या हा पुण्याचा रहिवासी आहे. त्याचा काल मुंबई येथील आर्या हा स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्ये त्याचा मुंबई पोलिसांच्या चकमकीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना आहे ते समोर आलेली आहे. तर रोहित आर्या हा सरकारी शाळेचा ठेकेदार असल्याचे समजून आले आहे. त्याने वेब सिरीजच्या नावाखाली येथे ऑडिशनच्या नावाखाली इथे काही मुलांना बोलवले होते, 100 मुलांना बोलवले होते. मात्र त्याच्यामध्ये काल फायनल ऑडिशन असल्यामुळे त्याने 17 मुलांना इथे बोलवण्यात आले होते. मात्र त्याच्यानंतर त्याने जी 17 मुलं होती त्यांना बंदिस्त करण्यात आले. त्याच्यानंतर मुंबई पोलिसांना ह्याची माहिती कळली, मुंबई क्राईम ब्रांचला ह्याची माहिती कळली असता तात्काळ पोलिसांनी इथे हा आर.एस. स्टुडिओ आहे, राज स्टुडिओ आहे, इथे धाव घेतल्याच्या नंतर या ठिकाणी मुंबई पोलिसांनी एक कॉम्बिंग ऑपरेशन चालू केलं. मागच्या साईडने मुंबई पोलिसांनी आतमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर जो आर्या आहे, रोहित आर्या याचे संवाद साधला. मात्र रोहित आर्याने संवाद साधल्याच्या नंतर काही त्याच्याकडे एअरगन असल्याची माहिती मिळते. त्या एअरगनने त्यांनी पोलिसांना देखील जखमी केले. या जखमीमध्ये पोलिसांनी देखील क्रॉस फायरिंग दरम्यान पोलिसांनी देखील त्याच्यावर फायरिंग केली. मात्र त्याच फायरिंगमध्ये त्या रोहित आर्याचा आहे तो मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी त्याचं एन्काउंटर केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र इकडे जी 17 मुलं होती त्यांना वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. कॅमेरा रोहितसह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.